निशाच्या बेडरूममध्ये धूर आणि महागड्या परफ्यूमचा एक गुंतागुंतीचा वास दरवळत होता. समीर खिडकीपाशी उभा राहून बाहेरच्या रात्रीकडे पाहत उभा होता. त्याच्या मागे बेडवर निशा अर्धवट कपड्यात बेधुंद अवस्थेत पडली होती. तिचे भरदार आणि डौलदार शरीर तिच्या वैवाहिक आयुष्यातील एकाकीपणाची साक्ष देत होते. समीरसाठी हे फक्त शरीर नव्हते, तर फक्त आकर्षण होते. त्याला नेहमीच अशा स्त्रियांची ओढ होती. त्याच्या शरीराचे माप वयाची आणि अनुभवाची परिपक्वता दर्शवत होती. विशेषतः त्याचे सुडोल आणि भरदार स्तन आणि त्यांच्या बोटांना त्या कोमलतेत एक प्रकारची सत्ता अनुभवायला मिळायची. समीरचे भूतकाळ अशा अनेक रात्रींनी भरलेले होते. तो विवाहित स्त्रियांकडे आकर्षित व्हायचा, कारण त्यांच्यात एक प्रकारची लपलेली तहान आणि पूर्णत्व असायचे. त्याला छोटे कमनीय शरीर कधीच आकर्षित करू शकत नव्हते. त्याच्यासाठी सौंदर्य म्हणजे मोठे स्तन आणि मोठा विस्तार. काही महिन्यानंतर समीरचे लग्न सानियाशी झाले. सानिया म्हणजेच साक्षात चैतन्य. तिची चाल एखाद्या हरणासारखी, तिचे हास्य आणि म्हणजे पहाटेचा सूर्यप्रकाश. पण लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच समीरच्या मनात एक खंत जन्माला आली. सानियाचे शरीर अतिशय सुडोल आणि आकर्षक होते, पण तिचे स्तन मात्र लहान होते. सुरुवातीला समीरने याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली, पण जशी जशी जवळीक वाढू लागली तसतसे त्याचे हात सानियाच्या शरीरावर फिरताना अडखळू लागले. त्याला तिथे अपूर्णत्व जाणवायला लागले. तो हळूहळू सानियापासून दूर जाऊ लागला. त्याला तिचे छोटे स्तन अजिबात आकर्षित करत नव्हते. त्याला तिच्या छोट्या स्तनांमध्ये रस वाटत नव्हता. सरतेशेवटी त्याला असं वाटत होतं की त्याची बायको सानिया, तिच्या लहान असलेल्या स्तनांमुळे तो कदाचित तिच्याकडे हळूहळू दुर्लक्ष करू लागला होता. समीर, तू माझ्याकडे का पाहत नाहीस? आपण जवळ का येत नाही आहोत? सानिया एक रात्री रडत रडत त्याला बिलगली. तिने त्याला मिठी मारली आणि ती त्याला हलवून विचारत होती की काय झालं? तू हल्ली माझ्याकडे पाहतही नाहीस. पहिल्यासारखा आपल्या बेडरूममध्ये आता रस राहिला नाही. पहिल्यांदा तू मला जवळ घ्यायचास, माझ्यासोबत जवळीक वाढवायचास, पण आता मात्र मी तुला पहिल्यासारखी अजिबात आवडत नाही. नक्की काय झालंय? तू मला जर का सांगितलंस तर मात्र मी तुझ्यासाठी काय हवं नको ते करू शकेन. पण आता मात्र समीर काहीच बोलला नाही. लग्ना अगोदर समीरने जे काही पाहिलं होतं, जे काही केलं होतं, याचसाठी त्याचं मन त्याला खात होतं. आता इथून पुढे मात्र आपल्या बायकोसोबत आपल्याला राहावं लागेल, किंवा आपली बायको आपल्याला आयुष्यभर समाधानी करू शकेल का, असं त्याला वाटत होतं. तिचे छोटे स्तन त्याला आकर्षित करत नव्हते. जेव्हा त्या दोघांमध्ये शरीरसंबंध सुरू व्हायचे तेव्हा मात्र त्याला मनोमन आपल्या पूर्वायुष्यामध्ये आलेल्या स्त्रियांची आठवण व्हायची, आणि मग कसे तरी घाई गडबडीने शरीरसंबंध उरकून तो त्या बेडवरून बाजूला व्हायचा. आपले तात्पुरती भूक भागली की मग मात्र तो सानियाशी भांडण सुरू करायचा. सानिया विचार करायची की काय चाललंय आपल्या आयुष्यात, नक्की असं काय होतंय? आपण आपल्या नवऱ्याला खरंच सुखी करत नाही आहोत का? आपण आपल्या नवऱ्याला सुख देत नाही आहोत का? असं मात्र ती तिच्या मनामध्ये सातत्याने विचार करत होती. आपण काय केलं की आपला नवरा सुखावेल याचा देखील ती विचार करत होती. पण मात्र तिला त्याचं उत्तर मिळत नव्हतं, कारण समीर तिच्याशी स्पष्टपणे काहीच बोलत नव्हता. तो त्याच्या बायकोला हे सांगू शकत नव्हता की तुझे स्तन हे छोटे आहेत, किंवा त्याला मोठ्या स्तनांचं फार मोठं आकर्षण राहिलेलं होतं, हे तो तिला अजिबात सांगू शकत नव्हता. मग या कारणामुळे दोघांमध्ये हळूहळू दुरावा येत चाललेला होता. समीर आता पुन्हा एकदा त्याच जुन्या सावल्यांकडे वळू लागला. त्याला बाहेरच्या जगातील त्या भरदार आकर्षणाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. तो रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू लागला. सानियाला वाटले की तो कामात व्यस्त आहे, पण तो शहराच्या दुसऱ्या टोकाला एका अशा विश्वास होता जिथे त्याला त्याचे आकर्षण मिळत होते. तो पूर्वीप्रमाणेच त्याच बायकांकडे जात होता जिथे त्याला सुख मिळत होतं. शारीरिक आकर्षणामध्ये तो हळूहळू बुडत चालला होता. दुसऱ्या बाजूला मात्र त्याची बायको खंगत चालली होती. सानिया मनोमन विचार करत राहिली होती. पण मात्र समीर
शहराच्या त्या दुसऱ्या टोकाकडे जाऊन आपल्या शरीराची भूक भागवत होता. त्याला विशेष असं मोठ्या स्तनांचं आकर्षण तिथेच पूर्ण होत होतं. त्या ठिकाणी जाऊन त्याला सुख मिळत होतं. तो स्वतःला रिझवत होता आणि ज्या बायकांकडे तो जात होता त्या पैशाच्या बदल्यामध्ये त्याला सुख पुरवत होता. त्याला असं वाटत होतं की या बायकाच म्हणजे माझं आयुष्य आहेत. माझी बायको त्याला सुख देऊ शकत नव्हती असं त्याला वाटत होतं. एक दिवस योगायोगाने सानियाला समीरच्या जुन्या लॅपटॉपमधील काही फोटो आणि मेसेजेस सापडले. त्यात तो त्या स्त्रियांच्या शरीराचे वर्णन करताना दिसत होता. सानियाला धक्का बसला. ती कोलमडलीच. तिने स्वतःला आरशात पाहिले. तिची त्वचा कोमल होती, तिची कंबर रेखीव होती, पण तिचे स्तन जे समीरला नाकारण्यायोग्य वाटत होते. समीर घरी परतला तेव्हा घरात शांतता होती. सानियाने दिवे लावले नव्हते. तिने त्याला समोरच बसवले. तुला माझे शरीर आवडत नाही कारण तो तुझ्या कल्पनेतील स्त्रियांसारखे माझं शरीर नाही आहे. सानियाचा आवाज स्थिर होता. ज्याला आकर्षण समजतोयस ते फक्त तुझे व्यसन आहे. तू त्या भरदार शरीराच्या मागे धावताना हे विसरला आहेस की प्रेम शरीराच्या मापावर मोजता येत नसतं. समीरने नजर झुकवली. त्याला वाटलं की तो हे रहस्य आयुष्यभर लपवू शकेल, पण सानियाने त्याला असा एक प्रश्न विचारला ज्याने त्याला निरुत्तर केलं. तुला वाटतंय की त्या शरीराची तुला आकर्षण तयार झालेलं आहे. तुला स्त्रियांची शरीरं तुला पूर्णत्व देऊ शकत आहेत, पण तू कधी विचार केला आहेस का की त्या स्त्रिया तुझ्यासोबत का होत्या? कदाचित तुझ्या या आकर्षणामुळे तू कधीच कोणाच्या मनापर्यंत पोहोचू शकला नाहीस. तू फक्त एका आकाराचा गुलाम आहेस. समीरला त्या क्षणी स्वतःच्या वागण्याची किळस वाटली. त्याने बाहेर शोधलेलं पूर्णत्व हे किती पोकळ होतं हे त्याला समजलं. त्याने सानियाकडे पाहिलं. तिचे अश्रू तिच्या गालावर टपकत होते. तिथे कोणताही मोठेपणा नव्हता. एक प्रामाणिक वेदना होती. मोठेपणा नव्हता. त्याने पहिल्यांदा तिच्याकडे एक माणूस म्हणून पाहिले, वस्तू म्हणून नाही. त्या रात्री समीरने स्वीकारले की त्याचे हे आकर्षण एक आजार होता, जो त्याला त्याच्या खऱ्या आयुष्यापासून दूर नेत होता. त्याने सानियाचा हात हातात घेतला. हे नाते आता एका वळणावर आले होते. पण प्रश्न उरला होता, समीर आपल्या या मानसिकतेतून कधी बाहेर पडू शकेल का? की हे अपूर्णत्व त्याला संपूर्ण आयुष्यभर ग्रासून टाकेल, त्याचं आयुष्य, वैवाहिक आयुष्य कायमचे बर्बाद करेल.